जमला? करा अजून चांगला. पीठ लागलंय, पुसू? अगो, हा होतोय. चिकटतोय ग. तेल तूप नीट लावून घे हाताला. परत करते. हा, वाया जातं ना सगळं. नीट कर. आजचा दिवस छान साजरा करूया. ओ बरं, आता हे सगळं आवरलंय, मी माझं आवरून येत. हो हो हो, अगदी अगदी. चाल. बघतेच कुठलं स्थळ पसंत केलंयस ते. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! तारिणी, चला. गणपती बाप्पा! मंगल मूर्ती! सुखकर्ता दुःखहर्ता भर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा! मंगल मूर्ती! इरा, आधी बाप्पाच्या पाया पड आणि मग सगळ्यांना प्रसाद दे. हा, हा खास तुझ्यासाठी. मोदक तो घरच्यांसाठी. तू कोण आहेस? झाली आरती? निघ मग आता. वा, गणपती बाप्पा मोरया. तारिणी, तुला सांगतो, या एका गोष्टीमुळे ना मला वाटतं की गणपती बाप्पा 12ही महिने असावेत. हा, म्हणजे त्या निमित्ताने मला तुझ्या हातचे मोदक खाता येतील. काय सुंदर मोदक बनवतेस तू. म्हणजे या जगात ना तुझ्या इतके भारी मोदक कोणीच बनवू शकत नाही. अरे, मी स्वतः ट्राय करून बघितलंय. दगडासारखे झाले होते. म्हणजे मी प्रॉपर असं मिशन मध्ये फेकून बिकून मारणार होतो, वापरणार होतो. अरे हळू हळू, जरा हळू खा ना गपचूप. किती बोलतोयस? हा,
आणि एखादी गोष्ट आपल्याला नसेल जमत तर नाही जमत म्हणून सोडून द्यायची. आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे असं काही नाहीये. द्यायच्या काही काही गोष्टी सोडून समोरच्यावरती. पण तुला सगळंच जमतं ग. जे तुझ्या हाताला चौपण आहे आणि गुंडांना मारायला जोर सुद्धा. आणि तसही एखादी गोष्ट पुढच्या व्यक्तीवर सोपवून द्यायला ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत पण असायला हवी ना. म्हणजे तुझं लग्न ठरलंय ना. पण ते काय आज ना उद्या ठरणारच होतं. ते आत्ता ठरलं एवढंच. घे तू. केदार तू हवाय का आणखीन? कसला विचार करतोयस? नको. पण लग्नानंतर तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? तुझ्या नवऱ्यापासून पण तुला या गोष्टी लपवाव्या लागतील. आणि तू लग्नानंतर आपली टीम सोडून जाणार की? केदार आपण ह्या विषयावर ह्या आधी सुद्धा खूप वेळा बोललोय हो ना. आणि मुळात मी जेव्हा आपलं युनिट जॉईन केलं ना तेव्हाच मला माहिती होतं की कधी ना कधी मला ह्या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे. कधी ना कधीतरी माझं लग्न होणारच आहे. पण अजूनही मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध केलेलं नाहीये. अजूनही त्या गुलाबसारखी हजारो माणसं बाहेर फिरतायत ज्यांच्यामुळे बाकीच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. हे सगळं मला थांबवायचंय. माझं काम माझ्यासाठी फक्त काम नाहीये. ते माझ्यासाठी माझं स्वप्न आहे. पण तुझी स्वप्न समजून घेणारा, तुला समजून घेणारा असा मुलगा मिळायला हवा ना. नाहीतर तुझ्या त्या कॉलेजमधल्या मित्रासारखं व्हायचं. मित्र? तो होता ना तुझ्या कॉलेजमध्ये, युवराज. युवराज. तो मित्र नाही आहे माझा. कधीच नव्हता.